नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळा असो किंवा वर्षातील कोणताही ऋतू, आपण रोज बाहेर पडतोच. कामासाठी, शिक्षणासाठी, प्रवासासाठी किंवा इतर काही कारणांसाठी. आणि अशा वेळी आपल्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो तो उन्हाचा, धुळीचा आणि प्रदूषणाचा. अनेक जण अशी तक्रार करतात की चेहरा काळवंडला आहे, मान, गळा, हात आणि पायांचा रंग बदलला आहे, चेहऱ्यावर काळे डाग दिसायला लागले आहेत, आधी असलेली नैसर्गिक चमक आता कमी झाली आहे. अशा वेळी अनेक जण बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स, फेस वॉश किंवा विविध ब्युटी प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करतात. काही दिवस वापरून देखील अपेक्षित असा परिणाम मिळतच नाही. काही वेळा उलट त्वचेवर दुष्परिणाम दिसू लागतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जो टॅनिंग कमी करण्यासाठी, मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन दूर करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील काळेपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. हा उपाय 2 टप्प्यांमध्ये केला जातो. प्रत्येक टप्पा योग्य पद्धतीने करणं महत्वाचं आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित नवीन माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. चला, सर्वप्रथम हे समजून घेऊया की टॅनिंग नेमकं का होतं. आपल्या त्वचेचा रंग गोरा असो किंवा सावळा, सूर्याच्या किरणांच्या संपर्कात आल्यानंतर शरीर स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतं. यावेळी त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य तयार होतं. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेला काही प्रमाणात संरक्षण मिळतं. पण याच प्रक्रियेमुळे त्वचा काळसर दिसू लागते. याशिवाय धूळ, प्रदूषण आणि रोजच्या वातावरणातील इतर घटकांमुळे चेहऱ्यावर काळे डाग, पिगमेंटेशन आणि निस्तेजपणा वाढू शकतो. यालाच आपण सामान्य भाषेमध्ये टॅनिंग असं म्हणतो. अनेक जण यासाठी वेगवेगळ्या क्रीम्स वापरतात, परंतु त्या प्रत्येकाची त्वचा सारखी नसते. एखाद्या व्यक्तीला एखादं उत्पादन उपयोगी ठरू शकतं, तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास देखील होऊ शकतो. म्हणून घरच्या घरी करता येईल असा सोपा उपाय अनेकांना पसंत पडतो. आता पाहूया या उपायाची पहिली स्टेप. ही स्टेप आहे स्क्रबिंग. स्क्रबिंगचा उद्देश त्वचेवरील मृत पेशी हळूहळू दूर करणं हा आहे. यासाठी लागणार आहे एक चांगला पिकलेला लाल टोमॅटो. सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तो मधून कापून घ्या. आता त्यामधील बिया काढून टाका, कारण बियामधील काही घटकांमुळे काही व्यक्तींना त्वचेवर त्रास किंवा चिडचिड जाणवू शकते. आता या टोमॅटोवर 1 चमचा साखर पसरवा. यानंतर हाच टोमॅटो हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवत स्क्रब करा. फक्त चेहराच नाही, तर मान, गळा, ओठांच्या आजूबाजूचा भाग आणि जिथे टॅनिंग झालं असेल तिथे देखील हा स्क्रब तुम्ही वापरू शकता. स्क्रब करताना जास्त जोरात घासू नका. हलक्या गोलाकार हालचालींमध्ये स्क्रब करा. साधारण 2 ते 5 मिनिटे ही प्रक्रिया करत राहा. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी सैल होण्यास मदत होते. स्क्रब पूर्ण झाल्यानंतर लगेच चेहरा धुवायचा नाही. फक्त स्वच्छ कापूस किंवा मऊ कापड घेऊन चेहरा हलक्या हाताने पुसून घ्या. आता या उपायातील दुसरी आणि सर्वात महत्वाची स्टेप पहा. या स्टेपसाठी आपल्याला घरात सहज उपलब्ध होणारे काही घटक लागणार आहेत. सर्वात पहिला घटक, 1 चमचा मसूर डाळीचं पीठ. मसूर डाळ मिक्सर मध्ये बारीक करून तिचं पीठ तुम्ही तयार करू शकता. त्वचेवरील काळेपणा आणि डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. दुसरा घटक, 1 मोठा चमचा दही. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. तसंच त्वचेला मऊपणा देखील मिळतो. तिसरा घटक, अर्धा चमचा मध. मधामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याचं सांगितलं जातं. तसेच त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यासाठी देखील तो उपयोगी मानला जातो. आता चौथा महत्वाचा घटक तो आहे हळद. यासाठी साधारण
पाव चमचा हळद घ्यायची आहे. त्वचेची नैसर्गिक काळजी घेण्यासाठी हळदीचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो. तसेच त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी देखील तिचा उपयोग केला जातो. आता 5वा घटक लिंबाचा रस. यासाठी पाव चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. लिंबामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे त्वचा स्वच्छ दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मळ व प्रदूषणामुळे आलेला निस्तेजपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याशिवाय जर गरज वाटली तर मिश्रणासाठी घट्टपणा योग्य करण्यासाठी थोडंसं गुलाबजल देखील तुम्ही वापरू शकता. हे सर्व घटक एका भांड्यात व्यवस्थित एकजीव करून घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर ते साधारण 2 मिनिटे तसेच ठेवून द्या, जेणेकरून सर्व घटक चांगल्या प्रकारे एकत्र येतील. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर या मिश्रणातील कोणत्याही घटकाची तुम्हाला ॲलर्जी असेल तर तो घटक तुम्ही वापरू नका. आता हा पॅक कसा लावायचा ते पहा. पॅक लावताना बोटांच्या सहाय्याने हलक्या गोलाकार हालचाली करत चेहऱ्यावर लावा. असं केल्यामुळे मिश्रण त्वचेवर व्यवस्थित पसरतं. ज्या भागांवर जास्त टॅनिंग झालं असेल किंवा जिथे काळेपणा जास्त दिसत असेल त्या ठिकाणी थोडासा जास्त जाड थर लावू शकता. फक्त चेहऱ्यावरच नाही तर मान, गळा, हात, पाय, कोपर किंवा उन्हामुळे काळवंडलेला कोणताही भाग असेल तिथे देखील तुम्ही हा पॅक लावू शकता. पॅक लावल्यानंतर तो साधारण 15 मिनिटे तसाच सुकू द्यायचा आहे. तो पूर्णपणे सुकल्यानंतर थेट पाण्याने धुवू नका. सर्वप्रथम हातावर थोडंसं साधं पाणी घ्या आणि हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने चोळत हा पॅक काढा. यामुळे त्वचेवरील मृतपेशी अधिक चांगल्या प्रकारे निघण्यास मदत होते. त्यानंतर साध्या तापमानाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चर मिळण्यासाठी ॲलोवेरा जेल लावा. ताज्या कोरफडीचा गर जर वापरला तर अतिउत्तम, किंवा शुद्ध ॲलोवेरा जेल देखील तुम्ही वापरू शकता. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते. तसेच त्वचेची निगा देखील राखली जाते. जर टॅनिंग खूप जास्त असेल तर सुरुवातीचे 3 ते 4 दिवस हा उपाय रोज करू शकता. त्यानंतर आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा उपाय करणं पुरेसं ठरू शकतं. हा उपाय स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात. 5 वर्षांवरील मुलांमध्ये देखील त्वचेवरील काही डाग कमी करण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो. मित्रांनो, आज आपण उन्हामुळे झालेलं टॅनिंग कमी करण्यासाठी 2 टप्प्यांमध्ये करता येणारा एक सोपा घरगुती उपाय पाहिला. या उपायामध्ये पहिल्या टप्प्यात टोमॅटो आणि साखरेच्या सहाय्याने स्क्रबिंग करण्यात आलं आणि दुसऱ्या टप्प्यात मसूर डाळीचं पीठ, दही, मध, हळद, लिंबाचा रस आणि आवश्यक असल्यास गुलाबजल वापरून तयार केलेला पॅक कसा लावायचा ते देखील आपण समजून घेतलं. हा उपाय करताना प्रत्येक स्टेप योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा उपाय करून पाहिला तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच सौंदर्य आणि त्वचेशी संबंधित आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.